आपल्या समोर येतात आपले बल्लवाचार्य शुभम खंडाळकर. माझी व्यथा नाही कुणाशी बोललो, माझी व्यथा या जीवनी जे जे दिसे माझे आता कोणी नसे. आलो तसा मी चाललो, माझी व्यथा अपराध माझा कसा ना सांगणारा एकही जो सांगतो ते सर्वही मज ऐकण्याना वेळही आंधळ्या खेळासही नाही कुठे हा मेळही. शून्यात मीही संपलो, माझी व्यथा गरे गम पगर साने दो, माझी व्यथा गरे गपनी सनी पग धमरे गसा, माझी व्यथा नाही कुणाशी बोललो, माझी व्यथा. छान झालं शुभम, मला आवडलं. थोडंसं अवघड आहे गाणं, पेलायला खूप अवघड जागा आहे त्याच्यात, सो चॅलेंजिंग आहे. मला कुठेतरी वाटलं की तुझं लक्ष ती चाल माझी बरोबर येईल की नाही, ते मी सरगम बरोबर घेईन की नाही, त्या जागा बरोबर घेईन की नाही, ह्याच्याकडे जास्ती होतं. त्याच्यामुळे तू एन्जॉय नाही केलंस. नेहमी जसं तू एन्जॉय करतोस ना, तसं तू एन्जॉय करू शकला नाहीस परफॉर्मन्स. तर पुढच्या वेळेला जेव्हा तू गाणं कोणचं गाणार असशील ते 10 नाही 50 वेळा 100 वेळा डोक्यामध्ये गा आधी, म्हणजे कॉन्फिडेंटली तुझा तो परफॉर्मन्स येईल. कारण तुझे सूर आणि तुझा आवाज अतिशय छान आहे आणि मला आवडतो. त्याच्यामुळे तेवढं लक्षात ठेव. ओके शुभम, छान गायलास. वेगळ्या जॉनरचं गाणं गायलास. तू नेहमी फोक स्टाईलची जास्त गाणी गातोस, पण हे जे गाणं आहे ते गझली बाज आहे या गाण्याचं. फक्त मला असं वाटतं की खूप घाई होते तुझी अजून गाताना, की कधी तुझ्या हरकती संपवून टाकतोस आणि कधी समेला येतो आणि कधी गाणं संपतं, असं होता कामा नाही. त्या गाण्यातल्या हरकती जरी खूप अवघड असल्या तरी त्याच्या स्पीडला तू आवर घालता आला पाहिजे. माझी व्यथा नाही नाही कुणाशी बोललो, या प्रत्येक जागा तशा स्पष्ट मोतीसारख्या आल्या पाहिजेत. ओके, ऑल द बेस्ट. शुभम, आता पाहूयात तुझा निकाल, इन की आउट. शुभम सेफ आहेस, याचा अर्थ इन आहेस तू. काँग्रेस. थँक्यू.